नमस्कार मित्रांनो, संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे। सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा। सातारा विधानसभा निवडणुकीमध्ये सभांचा जोर वाढत चालला असून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे शेवटच्या टप्प्यात सातारा स्वारी करणार आहेत। यामध्ये एक दिवस मुक्काम असून 2 दिवसात तब्बल 5 सभा ते घेणार आहेत। यातून बालेकिल्ला पुन्हा राखण्यासाठी राजकीय खेळ्या होणार आहेत। तर राष्ट्रवादीवर घड्याळीमुळे 5च जागा लढवण्याची वेळ आली आहे। सातारा जिल्हा राष्ट्रीय काँग्रेसचा बालेकिल्ला पण 1995 मध्ये प्रथमच विधानसभा निवडणुकीत तत्कालीन जावळी मतदारसंघात शिवसेनेचा भगवा फडकला। तर 1999 ला शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली। त्यावेळेसपासून जिल्ह्याने शरद पवारांची पाठराखण केली, त्यामुळे सातारा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला झाला। पण 2019 पासून बालेकिल्ल्याला भगदाड पडत गेले। आता राष्ट्रवादी आणि भाजपामध्ये कोण वरचढ होणार याची स्पर्धा आहे। दरम्यान महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष मान, फलटण, वाई, कराड उत्तर आणि कोरेगाव हे 5 मतदारसंघ लढवत आहेत। मागील वेळी 6 मतदारसंघात पक्षाचे उमेदवार होते, तर एका ठिकाणी पक्षाला पाठिंबा होता। यावेळी महाविकास आघाडीमुळे राष्ट्रवादीच्या वाटेला जागा कमी आल्या। त्यातच राष्ट्रवादीत फाटाफूट झाल्याने शरद पवार यांना सातारा जिल्ह्यात विशेष लक्ष द्यावे लागत आहे। यासाठी शरद पवार हे 2 दिवस सातारा जिल्ह्यात येत आहेत। या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीला पूर्ण तयारी करावी लागत आहे, कारण यावेळीची निवडणूक शरद पवार गटासाठी आव्हान आहे। सर्वच मतदारसंघात काटेकी टक्कर आहे, यामुळे शरद पवार यांनाही विशेष लक्ष द्यावे लागत आहे। त्यांची रणनीती ठरवण्यासाठीच 2 दिवसाचा वेळ जिल्ह्यासाठी दिल्याची चर्चा सुरू आहे। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटतंय? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा। आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील। भेटूयात पुढच्या व्हिडिओज, तोपर्यंत धन्यवाद। जय महाराष्ट्र।